मग आता ऑपरेशन करायचं आणि पेमेंटचं याचा हातात येस. प्रॉब्लेम. बरोबर. हां. कारण की ऑपरेशनला बाहेर विचारलं तर 1.5 ते 2 लाख खर्च सांगितला. ओके. मग आता करायचं काय? मग तेव्हा परत माझी स्वामींची प्रार्थना चालू झाली. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीत स्वामींचं प्रार्थना आणि हे चालूच होतं. हां. कारण की एवढे वर्ष मला स्वामींनीच तारले. माझ्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा माझ्या घरात म्हणा, माझ्या फॅमिलीने म्हणा सगळ्याच ह्याच्यात. मागच्या 1-2 वर्षापूर्वी माझं खूप छान असं चाललेलं. एकदम बिझनेसमध्ये मी अचिव्हमेंट गाठलेली. ओके. आणि छोटा होता आधी, तो नंतर मोठा करायला गेले. म्हणजे मुद्रा लोन वगैरे सगळं काढून मस्त स्टुडिओ केलं. अच्छा. मोठं असं सलूनचं ओपनिंग वगैरे झालं. आणि काय माहिती नाही असं काय झालं, नजर लागली की काय म्हणतो आपण, बट ते खरं आहे. मी माझा अनुभव येस, सांगते. येस. सगळेच म्हटले, "तू स्वतःचं घेतलेस का? तू स्वतःचं घेतलेस का?" म्हटले, "नाही रे, मीच आहे." बट हां. केले. मी सगळ्यांना असं वाटलं की नाही हिने एवढं पैसे कमवले आणि स्वतःचं घेतलं वगैरे. ओके. मग ती नजर लागली की काय परत एक 6-7 महिन्यात इतका बॅड पॅच झाला की त्या ओनरने मला अचानक सोडावं लागलं. की स्वामींची भक्ती केली, स्वामींची 11 माळी जप केला किंवा तारक मंत्र. ते Facebookवर वाचता-वाचता मला ती एक आवड निर्माण झाली. हां. आणि जेव्हा मग मी ते 11 माळी जप असं माळ घेऊन नव्हते करत. बट जस्ट आपलं फोटो ह्याचं टायमिंग लावायची. अच्छा. म्हणजे घड्याळाचं. तेवढ्या वेळात करायचं. 15 मिनिटं, 20 मिनिटं काम करता-करता आणि मला छोटे-छोटे अनुभव यायला लागले. की 2-2 तास बसूनही कस्टमर येत नाही, ते नाही. पण मी 11 माळी जप करायची हां. आणि 1-2 का होईना असं कंटिन्यू येत राहायचं. हां, पण तो छोटा-छोटा अनुभव हां, मला हां. लागला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. स्वामी समर्थांचा अनुभव आहे आणि नेहमीप्रमाणे आज आपल्याकडे जे गेस्ट आलेत ते पुण्याहून आलेत आणि त्यांचा खूप सुंदर अनुभव आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, स्वामींचा अनुभव तुमच्याकडे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही सुद्धा पॉडकास्टमध्ये येऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता. सो बघूया आजचे जे गेस्ट आहे त्यांचा अनुभव काय आहे. नमस्ते मॅम. नमस्ते, मी रंजना भाटकर पुण्यावरून आले. पुणे PCMC पिंपरी चिंचवडमध्ये राहते आणि मी प्रोफेशनली मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आहे. माझं इन्स्टिट्यूट आहे समृद्धी ब्युटी स्टुडिओ पिंपरी गुरवमध्ये. माझा अनुभव म्हणजे स्वामींविषयी आता एक 1.5-2 वर्षामध्ये जरा जास्तच आहे. अच्छा. त्यामुळे आधी आपण स्वामींविषयी बोलू. नंतर हे स्वामींची सुरुवात कशी झाली मला सांगा. स्वामींची सुरुवात अशी झाली दादा, की ॲक्चुअली 10-12 वर्षापूर्वी स्वामी असे एवढं माझं स्वामींचा आणि माझा असा अनुभव म्हणा किंवा स्वामींविषयी एवढी माहिती नव्हती मला. मी स्वामींचा फोटो होता घरी. बट माझे सासरे आणि सासूबाई त्यांची भक्ती करायच्या. ते करायचे. हां. आणि सासरे थोडे चिडक्या स्वभावाचे होते. त्यामुळे मला वाटायची आणि स्वामींचे मी पिक्चर वगैरे बघितले होते. तर ते पण त्याच्यामध्ये पण स्वामी चिडतात, बरोबर. भडकतात, हां. राग ते येतात. एग्रेशन दाखवले. हां, ते एक हां. अट्रॅक्शन माझ्या डोक्यात तसंच होतं, की हां, हे देव म्हणजे फक्त चिडणारे आणि रागवणारे अच्छा. हेच आहे. हां. त्यांच्याविषयी कधी माझी भक्ती त्यावेळेस नाही अशी. बरोबर. पण 2016 मध्ये माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. अच्छा. त्यानंतर Facebookवर असे लेख येत होते. ते लेख एक कोणत्या ताईंचा होता माहिती नाही. पण मी वाचायची, की स्वामींची भक्ती केली, स्वामींची 11 माळी जप केला किंवा तारक मंत्र. ते Facebookवर वाचता-वाचता मला ती एक आवड निर्माण झाली. हां. आणि जेव्हा मग मी ते 11 माळी जप असं माळ घेऊन नव्हते करत. बट जस्ट आपलं फोटो ह्याचं टायमिंग लावायची. अच्छा. म्हणजे घड्याळाचं. तेवढ्या वेळात करायचं. 15 मिनिटं, 20 मिनिटं काम करता-करता आणि मला छोटे-छोटे अनुभव यायला लागले. त्यातून मग मला आवड निर्माण झाली. छोटे-छोटे अनुभव काय छोटे-छोटे होते? अनुभव. काय होते? छोटे-छोटे म्हणजे आता जस्ट माझं सलून आहे पार्लर. पार्लरमध्ये मी जायची, थोडंसं कस्टमर मागे-पुढे व्हायचं किंवा कधी व्हायचंच नाही. मग त्यावेळेस जस्ट मी अनुभव असे घेतले, की आपण स्वामींच्या 11 माळी जप केल्या, तर आपल्याला छोटंसं का होईना क्लायंटचं हे येतं. हां, हां. आणि खरंच ते रिअली आहे, की मला ते अनुभव यायला लागला. की 2-2 तास बसूनही कस्टमर येत नाही, ते नाही. पण मी 11 माळी जप करायची आणि 1-2 का होईना असं कंटिन्यू येत राहायचं. हां, पण तो छोटा-छोटा अनुभव हां, मला हां. लागला. नंतर मग मी स्वामीचरित्र सारामृतचं 21 अध्यायचं पुस्तक आणलं. त्याच्यात हे केलं, की 21 अध्याय 3 दिवसाचं पारायण असतं किंवा मग 1 दिवसाचं असतं किंवा 21 दिवसाचं आपल्यावर जसं आपल्यावर. बरोबर. मग मी 3-3 दिवसाचे पारायण करायला लागले. आणि त्या 2016 मध्ये अशी सिच्युएशन आली, की अचानक माझ्या मिस्टरांचा जॉब गेला. ओके. जॉब गेल्यामुळं थोडासा आमचा बॅड पॅच आला. बॅड पॅच आल्यामुळं थोडं आमचं घर वगैरे हे करावं लागलं. तर मग मी जरा खूप टेन्शनमध्ये आणि ह्याच्यात असायची, की आता करायचं काय? बरोबर. आणि मी माझं सलून चालू केलं होतं फक्त माझ्या आवडसाठी. एक प्रोफेशनल बिझनेस करण्यासाठी नव्हतं केलं. हां. माझी आवड होती. आधी माझे मिस्टर सगळं खूप छान हँडल करायचे. त्यामुळे मला कधी वेगळं काही करायची गरज नाही पडली. पण मला आवड होती म्हणून मग मी एक माझा बिझनेस चालू केला. आणि आधी तो घरगुती होता, नंतर मी प्रोफेशनल केला. ओके. पण 2016 नंतर असं झालं, की मिस्टरांचा जॉबचा थोडा प्रॉब्लेम झाला. जॉबचा प्रॉब्लेम झाल्यामुळं घर थोडंसं डगमगलं हां, हां. सगळंच. कारण की लोन होतं डोक्यावर. येस. मग
बँकवाले वगैरे आपल्याला भयंकर त्रास द्यायचे. त्यामुळे Call म्हटलं आता करून काय वगैरे. करावं. लोन असल्यामुळे माझा बिझनेस एवढा हाय नव्हता झाला, तेवढा नॉर्मलीच होता. मग मी पण एवढं मोठं लोन नव्हते क्लिअर करू शकत. त्यामुळे घर विकायचं जरा आलं डोक्यात. मग म्हटले काय करायचं. स्वामींची तेव्हा माझे पारायण चालू होते. स्वामींचे कंटिन्यूस 3-3 अध्याय, 3-3 दिवसाचे, म्हणजे 7 अध्यायाचे असे पारायण. अच्छा. नंतर मग त्यांनीच मला शक्ती दिली की नाही, हे जर तुझ्यासाठी नाहीये, तुला हे विकणं गरजेचं आहे. मग तेव्हा आम्ही ते विकलं. मग रेंटनी राहिलो. रेंटनी राहिल्यानंतर परत असा एक टास्क आला की लॉकडाऊन पडलं. मग लॉकडाऊन पडलं, 5 महिने माझं सलून बंद होतं. तर 5 महिने माझ्या शॉपचं रेंट, घराचं रेंट जरा हो, परत टास्क हा, झाला हा, की करायचं काय पुढे. हा. मग माझं घर होतं पिंपरीला, जिथे आता मी राहते. तिथे आधी सासरे एकटेच राहायचे. मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. तिकडे शिफ्ट झाल्यानंतर कोरोना होता. कोरोनामध्ये माझ्या तिथे शिफ्ट झाल्यावर हॉस्पिटल आणि माझं घर अगदी जवळ आहे. वायसीएम हॉस्पिटल म्हणून, जे सरकारी आहे ते. आणि तिथे कोरोनाचे पेशंट अफाट असायचे सारखे. बट एवढ्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या ह्याच्या काळात आम्हाला कोरोना झाला नाही. बिलकुल म्हणजे सर्दी हा. खोकलाही झाला नाही. नाही मला, अच्छा. नाही माझ्या मुलांना किंवा नाही माझ्या फॅमिलीला. हा. माझे सासरे त्यावेळेस छान होते, पण ऐकायचे नाही. बाहेर नका जाऊ किंवा मास्क नका लावू. तरी ते तरी तसंच जायचे करायचे. ते. हा. पण मी सगळं स्वामींवर सोपवलं होतं आणि तेव्हा माझा तारक मंत्र चालू होता. तारक मंत्र करायची 11 वेळा आणि आपलं जे पेल्यात पाणी ठेवतो आपण, येस. उदबत्ती लावून, त्या पाण्यात जी उदी पडती त्याचं ते तीर्थ, ते मी माझ्या फॅमिलीला आणि आम्हाला घ्यायचे. मला बिलकुल त्यावेळेस काहीही झालं नाहीये. व्यवस्थित माझी फॅमिली आणि मी एकदम व्यवस्थित सुखरूप. ते झाले. हा. नंतर ते दिवस पण गेले. त्यानंतर आता एक 2-3 वर्षापूर्वी असं झालं की थोडंसं माझ्या फॅमिली म्हणजे माझा फिजिकल स्वतःचाच प्रॉब्लेम चालू झाला पिरियडच्या. मला गाठ होती पोटामध्ये. तर त्याचा पिरियडचा प्रॉब्लेम चालू झाला. 1.5-2 वर्ष चालू होतं. ऑपरेशन करायचं आहे, पण ऑपरेशन करण्यासाठी मग पैशाचा आहे. बरोबर. सरकारी म्हटलं तर व्यवस्थित होत नाही. मग ते आता काय करायचं, काय करायचं. 2-3 वेळा मागच्या वर्षी मी ऍडमिट झाले जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. डॉक्टर म्हटले की औषधाने पडेल फरक. ओके. पण नाही काही एवढा फरक हा. पडला. नंतर सप्टेंबरमध्ये माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं मूळव्याधचं. त्यामुळे मग माझं ऑपरेशन थोडं पोस्टपोन केलं. मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी ती गाठ एवढी वाढली की लक्षात अच्छा. नाही आलं. नंतर मग जानेवारीमध्ये मला जरा जास्तच त्रास झाला प्रॉब्लेमच्या ह्याचा. आणि त्यावेळेस डॉक्टर म्हटले जानेवारी-फेब्रुवारीच्या ह्याच्यात, तर मग म्हटले डॉक्टर ऑपरेशनशिवाय पर्याय नाहीये, नाहीतर तुमच्या जीवाला धोका धोका. निर्माण होऊ शकतो. मग आता ऑपरेशन करायचं आणि पेमेंटचं याचा हातात येस. प्रॉब्लेम. बरोबर. हा. कारण की ऑपरेशनला बाहेर विचारलं तर 1.5 ते 2 लाख खर्च सांगितला. ओके. मग आता करायचं काय? ऑपरेशन तर करायचंय. मग तेव्हा परत माझी स्वामींची प्रार्थना चालू झाली. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीत स्वामींचं प्रार्थना आणि हे चालूच होतं. हा. कारण की एवढे वर्ष मला स्वामींनीच तारले. माझ्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा माझ्या घरात म्हणा, माझ्या फॅमिलीला म्हणा, सगळ्याच ह्याच्यात. मागच्या 1-2 वर्षापूर्वी माझं खूप छान असं चाललेलं. एकदम बिझनेसमध्ये मी अचिव्हमेंट गाठले. ओके. आणि छोटा होता आधी, तो नंतर मोठा करायला गेले. म्हणजे मुद्रा लोन वगैरे सगळं काढून मस्त स्टुडिओ केलं. अच्छा. मोठं असं सलूनचं ओपनिंग वगैरे झालं. आणि काय माहिती नाही असं काय झालं, नजर लागली की काय म्हणतो आपण, बट ते खरं आहे. मी माझा अनुभव येस. सांगते येस. की एवढ्या वर्षांमध्ये मी जे अचिव्हमेंट गाठली होती म्हणजे सगळ्यात, आणि आमच्या त्या एरियामध्ये किंवा माझ्या रिलेटिव्हमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये सगळेच म्हटले, तू स्वतःचं घेतलेस का, तू स्वतःचं घेतलेस का. म्हटले नाही रे, मीच आहे, बट हा. केले. मी सगळ्यांना असं वाटलं की नाही, मी एवढं पैसे कमवले, स्वतःचं घेतलं वगैरे. ओके. मग ती नजर लागली की काय, परत एक 6-7 महिन्यात इतका बॅड पॅच झाला की त्या ओनरने मला अचानक सोडावं लागलं. जिथे स्टुडिओ होता तुमचा. स्टुडिओ म्हणजे इन्स्टिट्यूट. बरोबर. आणि रेंटनी दुसरीकडे बघावं लागलं. आणि त्या इन्स्टिट्यूटला दादा मी जवळजवळ 5-6 लाख खर्च केला. अरे बापरे. इंटिरियर मध्ये. 5-6 लाख तो सगळा माझ्या पाण्यात गेला. अच्छा. कारण की ते त्यांनी जागा जी होती ती पत्र्याची होती. आणि त्या पत्र्याला मी पूर्ण इंटेरियर करून डेव्हलप केलं होतं. रिनोव्हेट केलेलं. आणि तुम्हाला जर ते फोटो वगैरे दाखवले तर विश्वास नाही बसणार की पत्र्याला इतकं सुंदर डेव्हलप केलं होतं. पण ते सगळं छान झालं आणि अचानक मग मी ते डिप्रेशन मध्ये गेले. बरोबर. थोडीशी का असं झालं, पण मी बॅकअप नाही घेतला. सलून आणि हे माझं चालूच ठेवलं. पण दुसरीकडे शिफ्ट केलं. दुसरीकडे शिफ्ट केल्यानंतर तिथं थोडंसं जरा कस्टमर डिस्टर्ब झाले. नंतर माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम. मग कधी जायची 15-15 दिवस सलून बंद, कधी 8 दिवस जायची, कधी 4 दिवस जायची. माझ्याकडे 2 स्टाफ होता, तो स्टाफ पण येणं बंद झाला कस्टमर नाही म्हटल्यावर. मग 1.5 वर्षामध्ये जरा परत माझं रुटीन खूपच डिस्टर्ब झाला. मग जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्ये माझं जे ऑपरेशनचंही निघालं, तर त्यावेळेस जरा कर्ज, आता हे सलूनच्या साठी काढलेले कर्ज, परत ऑपरेशन, दवाखाना चालू होता त्याचं डोक्यावर कर्ज, ते सगळं आल्यामुळं ऑपरेशनच्या वेळेला माझ्या हातात खरंच एकही रुपया नव्हता. पण मी स्वामींना म्हटले मला ऑपरेशन करायचं आहे आणि कुठून काय तुम्ही कराल
ते करा. काहीतरी अरेंज झालं पाहिजे. आणि ऍडमिट झाले. ऑपरेशनच्या आधी मला ब्लड टेस्ट केली तर ब्लड माझं कमी होतं. डॉक्टर म्हटले ब्लड चढवावं लागेल आणि मग ऑपरेशन करावं लागेल. तर मग त्यावेळेस ऍडमिट व्हायच्या वेळेसच मी बहिणीला फक्त कॉल केला की बाबा मला असं अशी अमाऊंटची गरज आहे, तू काय करते ते बघ. आणि बहिणीनी मदत केली, पण बहिणी थ्रू स्वामींनी केली, म्हणजे हा माझा अनुभव. बरोबर. कारण की तिच्याकडे पण एवढी अमाऊंट नव्हती जे तिने मला पाठवली. मग स्वामींनीच साक्षात मला त्यावेळेस उभे राहिले मदत आणि केली. दिल्यासारखं माझ्या अकाउंटला तेवढी अमाऊंट आली. मग ब्लड माझं हे केलं. पण ज्या दिवशी मी ऍडमिट झाली तर त्या हॉस्पिटलला लेडीज वॉर्ड होता. आणि लेडीज वॉर्ड असल्यामुळं माझ्याकडे लेडीज कोणी थांबायला नव्हती. आणि माझा मुलगा आणि मिस्टर होते, पण त्यांना बाहेर थांबवलं जायचं. लेडीजच्या अलाउड करत नाही. म्हणून मग म्हटलं आता तेव्हा एक टास्क होता माझ्याकडे आणि मी ऑपरेशन पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये झालं. कारण की आतापर्यंत माझं मेजर ऑपरेशन किंवा असं नव्हतं झालं. माझ्या 2 डिलिव्हरी झाल्या, त्याही नॉर्मल आहे. त्यामुळे हॉस्पिटल ऑपरेशन हा माझा कधी संबंध आलाच नाही. त्या गोष्टीसाठी कधी असं जवळून नाही बघितलं. म्हणून मी इतकी घाबरायची. मी इंजेक्शनला सुद्धा घाबरून नाही लगेच ऑपरेशनला तयार झाले. पण म्हटलं आता स्वामीचं ते. आता त्या लेडीज वॉर्डला मी एकटी होते, मला भयंकर भीती वाटत होती. त्यावेळेस मला त्यावेळेस खरंच खूप स्वामींचा इतका जवळून अनुभव आलाय की काय सांगू. म्हणजे मी माझ्याकडे स्वामींचं पुस्तक आहे छोटं, मानस पूजा म्हणून आणि तारक मंत्र. तर रात्रीचं मी 10 वाजता जेवण झाल्यावर तारक मंत्राचा जप केला. मानस पूजा ती पूर्ण वाचली. पूर्ण स्वामींचा अर्थ हे आहे त्याच्यात, स्वामी चरित्र सारामृताचं, जे छोट्या याच्यामध्ये शॉर्टकट ते वाचलं. म्हटले स्वामी मला आज आईची वगैरे खूप आठवण येते, पण माझी आई, बाबा, बहीण, भाऊ सगळे काय तुम्ही सांग. आणि मला आता इथे आज भीती वाटते. मला झोपायची पण जवळजवळ एक 12:30 पर्यंत मला झोपही लागत नाही. पण दादा अक्षरशः मला त्यावेळेस झोप लागायच्या वेळेस जाणवलं की माझ्या डोक्याजवळ कोणीतरी आलंय आणि माझ्या डोक्यावर हात ठेवतंय आणि मला ते असं जाणून देतंय की घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, तू निसंकोचपणे झोप. आणि मला मग झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठले, मिस्टर आले, मला म्हणतात काय रे झोप लागली. म्हटलं हो 12:30 पर्यंत नव्हती लागली, पण स्वामी आले होते, मला झोप लागली. नंतर मग ऑपरेशनच्या दिवशी तेच झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सकाळी आतमध्ये घेतलं, 9ला मला आतमध्ये घेतलं. आणि ऑपरेशन थिएटर एवढं मोठं आहे ना, तुम्ही दिवाई पाटील हे हॉस्पिटल ऐकलं असेल PCMC, आणि ते प्रायव्हेटमध्ये खूप मोठं ऑपरेशन थिएटर आहे. म्हणजे आतमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तर एंट्री केल्यावर डायरेक्टली एकच असा वर्ड नाही, म्हणजे नाही ते एंट्री केले की जवळजवळ 4-5 रूम हे करून आतमध्ये ऑपरेशन थिएटर. एवढं मोठं आतमध्ये एंट्री करताना मला इतकी भीती वाटत होती. पण स्वामींना म्हटलं तुमच्यावर सोडवलंय स्वामी, जे काय होईल ते तुम्ही बघून घ्या. पण मला माहितीये मला काय होणार नाहीये आणि मी सुखरूप व्यवस्थित बाहेर येणार. आतमध्ये थिएटरमध्ये गेले. डॉक्टरांनी इंजेक्शनच्या वेळेस, म्हणजे जेव्हा ऑपरेशनच्या वेळेस इंजेक्शन द्यायला सगळे डॉक्टरांचं चाललं होतं हे ते करणं. नंतर मॅडम व्यवस्थित आता म्हटलं इंजेक्शन दिलं, म्हणजे भूल आली. ऑपरेशन एक 3-3.5 तासाचं चाललं. ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आले एक 4 तासांनी. मग शुद्धीवर माझ्या मते मी एक 2 तासांनी शुद्धीवर आले असेल. शुद्धीवर आल्यानंतर मला तिथल्या त्या मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्या म्हणतात मॅडम तुमची खरंच स्वामी भक्ती पावली. कारण की म्हटले का हो, एक आर्या डॉक्टर म्हणून आहे, तिला माहिती होतं की मी स्वामी भक्त आहे आणि पुस्तक वगैरे वाचायची. म्हणे मॅडम तुमची स्वामी भक्ती पावली. म्हटले का बरं. तुम्हाला माहितीये का आपले मेन डॉक्टर व्हिजिटला कधीच येत नाही आणि त्या दिवशी व्हिजिटला आले होते आणि अक्षरशः तुम्हाला ते इंजेक्शनही त्यांनीच दिले आणि तुमचं ऑपरेशनही त्यांनीच केले. त्यावेळेस मी आतनं दादा इतकी खुश झाले की डॉक्टर आले म्हणजे माझे स्वामीच आले आणि स्वामींनीच हे माझ्याकडे करून घेतलं आणि व्यवस्थित ऑपरेशन सक्सेस झालं. नंतर एक 2 तासात मी शुद्धीवर आले आणि 2 दिवसांनी मला घरी पण सोडलं. आणि त्यानंतर मी आत्ताच एक ऑपरेशनला माझे 2 महिने झाले. 10 मार्चला माझं ऑपरेशन झालंय. 1 महिन्यात मी एकदम रिकवर पण झाले आणि आज तुम्ही पॉडकास्टला पण आले. तो पण एक अनुभव असा की तुमचे व्हिडिओ मी नेहमी ऐकायची. मलाही वाटायचे माझ्याकडे छोटे छोटे अनुभव आहेत, मला सांगावेसे वाटतात. तुमचं एकदा मी 2 व्हिडिओला ऐकलं होतं की ज्या कळवणाकडे स्वामींचे अनुभव असतील तर तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकता. तर ज्या दिवशी म्हणजे हे माझं ऑपरेशन करायच्या आधी माझ्या मनात आलं होतं की तुम्हाला मेसेज टाकावा की फोन करा, बट नंबर नव्हता मिळाला. आणि मध्ये मागच्या हप्त्यामध्ये मी असंच पॉडकास्ट बघत होते तुमचा, त्यावेळेस त्या ताईंचं एक नाव नाही मला आता येते, बट त्यांच्यामध्ये आहे बघा की स्वामींची भक्ती करायची तर आपण घरात दिवा लावून डोळे बंद करून आपण तिथे केलं तरी स्वामींपर्यंत पोहोचतं. माझंही तेच सांगायचं आहे की प्रत्येक जे आहे दिन दुबळे
जी त्यांना खरंच मठात जायला नाही जमत किंवा किंवा अक्कलकोटला नाही जमत. अक्कलकोटला तर नाहीच पॉसिबल होती. मग ते घरात बसून जरी त्यांनी स्वामीची भक्ती बरोबर. केली, दिवा लावून आणि डोळे बंद करून, तरी स्वामी भेटतात. हम्म. आणि कधी कधी कसं होतं दादा, एकटेपणा आपल्याला असं येतो किंवा अशी सिच्युएशन येते की आता नाही, जवळ कोणच नाही, मग आता काय करायचं. त्यावेळेस आहे ना, मी खूपदा डोळे बंद करते आणि स्वामींना म्हणते, स्वामी तुम्हीच माझी आई आणि वडील तुम्हीच आहात, हम्म. मला खरंच जवळ घ्या, पोटाशी धरा, मला खूप गरज आहे. हा. त्यावेळेस मला जाणवतं की स्वामींनी मला खरंच पोटाशी धरलंय आणि माझ्या डोक्यावर हात ठेवलाय. हे मी Feel खूपदा येतो. अनुभव हा. रिअल अनुभव घेतलेत, खूपदा अनुभव घेतलेत आणि माझ्या बाबतीत हे खूपदा घडलंय. हा. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की तुमच्यामुळे आज मला स्वामींचा जो ते प्रचार किंवा हा. हे करायला भेटलंय, त्याच खरंच खूप आनंद नाही, वाटतो. माझं असं आहे ना, आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत पण कुठे ना कुठे झालेल्या आहेत, छोटे छोटे अनुभव, आणि हे येत असतात. तुमचं जसं पार्लर सुरू झालं तसे माझे पॉडकास्ट पण सुरू झाले बॅक टू बॅक, हा. कोण ना कोण. म्हणजे हा पण माझ्यासाठी पण एक अनुभव आहे. म्हणून माझं म्हणणं काय की लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचून, पोहोचल्या पाहिजेत ना. आणि खरंच. ज्यांच्याकडे तशा अनुभव ऑलरेडी आहेत ते येऊन इथे सांगावे, म्हणजे लोकांना अजून माहिती पडेल. अजून माहिती पडेल हा. आणि लोकांना अजून ते हे समजेल बरोबर. की हा बाबा, काही काही अजूनही डिप्रेशन मध्ये असतात. हम्म. नाही, मी आता हरलोय, मी आता खचलोय, Yes. नाही माझ्याच्याने काय होणारच नाही. मग ते काय मार्ग स्वीकारतात की आत्महत्या किंवा मग Yes. काहीतरी हे करणं. हा. ते न करता जर मनापासून आपली शक्ती असेल, ताकद असेल, आता माझ्या लाईफमध्ये इतके टास्क आले हम्म. आणि इतके असे सिच्युएशन आलेत ना, तर त्यावेळेस फक्त स्वामींचा धावा केलाय. म्हणजे माझं मेडिटेशनचं वगैरे पण झालंय. मला मेडिटेशन वगैरे थोडंफार केलं तर तेही समजतं. मी पण म्हणजे सांगत त्याचा समोर जर कोण प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्यांना मी सुचवत असते. त्यांनाही खूप बरं वाटतं, अरे वा ताई, तुम्ही एवढे भारी म्हणजे आम्हाला हे देता, हम्म. वाटत नाही तुमच्याकडे बघून इतकं आहे. आता काही काही जण मला म्हणतात पण, ताई ऑपरेशनला किती महिने झाले तुमच्या? म्हटलं हा, आता झाले जस्ट 2 महिने. हा. मग तुम्ही लगेच एवढ्या रिकवर झालात हा. आणि एवढं तुम्ही लगेच, म्हणजे मी गाडी पण चालवते, अच्छा. शॉपवर पण थोडं कधी कधी जाते, पूर्ण अजून नाही ओपन झालंय पण थोडं थोडं जाते. चालू केले. त्यात आता असं झालं की मध्ये सासरे आजारी होते, ते एक्सपायर झाले, त्यामुळे 15 दिवस मला शॉप परत बंद ठेवलं. हम्म. दुसरा असा अनुभव की माझ्या मुलाला मध्ये कावीळ झाले, हो. माझं ऑपरेशन झाल्यानंतर. म्हणजे एक एक माझे छोटे छोटे कावीळ, ते स्वामी काय करतात, मोठं कशावर नेण्यापेक्षा छोट्यामध्ये बरोबर. मला ते दाखवतात आणि याच्यातून तुला परत उभं राहायचं आहे, खचून जायचं नाही, त्याचा ते अनुभव देतात. मुलाला कावीळ झाली होती, डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले तर डॉक्टर म्हटले की लगेच ऍडमिट करा, आणि मला ऍडमिट करायचं नव्हतं. मी फक्त स्वामींना म्हटले झालीये, पण मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन त्याचं हे करणार, बाकी तुम्ही पुढे हा. सांभाळा. बरोबर. मी तारक मंत्राचा जप चालू केला 11 दिवसाचा, दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ. ते तीर्थ मी माझ्या मुलाला द्यायला लागले. हम्म. आणि दादा 5 दिवस मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली हम्म. आणि 6व्या दिवशी डॉक्टरने सांगितलं याचं कावीळ उतरायला लागले, पूर्ण कमी झाली. तोही अनुभव एक आहे. एक तारक मंत्र तुम्ही जे करता ना, ते प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा. हे कसं तुम्ही प्रॉपर डिटेल प्रॉपर तारक मंत्र करते म्हणजे मी कसं करते, आता दिवा लावला, पेल्यात पाणी घेते, उदबत्ती लावते, अगरबत्ती, आणि त्या अगरबत्तीची उदी त्या पाण्यामध्ये करते आणि मग तारक मंत्राचा जप करते. किती वेळा? तारक मंत्राचा 11 वेळा. 11 वेळा. म्हणजे 11 वेळा म्हणजे कसं, छातीवर हात ठेवायचा, डोळे बंद करायचे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे, अतर्क्य अवधूत हे सुवर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे नून्य काय, सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय, आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकी ना भीती तयाला, उगाची भीतोशी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा, नको घाबरू तू असा बाळ त्याचा, खरा होई जागा श्रद्धे सहिता, कसा विशिटावी न तू स्वामी भक्ता, आठव की दिला त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच यापंच प्रणाम हुतात, हे तीर्थ घेई आठविले प्राचिती, ना सोडी कदा स्वामी जगी हात. असं तुम्ही तारक मंत्र म्हणता? ते 11 वेळा. हा. 11 वेळा म्हटल्यावर ते तीर्थ मी, माझी फॅमिली, आम्ही सगळे पितो. अच्छा. आणि त्याचा खरंच खूप म्हणजे खूप, मला तर खूप छान अनुभव आलेला आहे. खूप छान अनुभव आहे त्या तीर्थाचा आणि त्या तारक मंत्र. तारक मंत्रावर बरेच आपले पॉडकास्ट पण ऑलरेडी झालेत, आणि आपल्या इथे यश कदम यश दादांचं. हो. त्यांनी पण सुंदर पद्धतीने तारक मंत्राचं सांगितलंय पाणी प्यायला, आणि त्यात आज पण तुम्ही जे सांगितलं ते पण मी लोकांना मुद्दामून म्हणजे दाखवतोय की स्वामींच्या तारक मंत्रामध्ये किती शक्ती आहे.
आहे तर तो अनुभव मी इतक्या जवळून घेतलाय ना हा. दादा, की प्रत्येक वेळेस मला छोट्या छोट्या गोष्टी किंवा काही जरी झालं ना, तर मला तारक मंत्रावर खूप विश्वास आहे. आणि 11 माळी जप. मग 11 माळी जप तुम्ही एका जागावर बसून करा किंवा मग चालता चालता करा किंवा घड्याळावर लावू. हा. आता मला हल्ली 11 माळी जप करायला 15 मिनिटं लागतात. पूर्वी मला 20-25 मिनिटं लागायची, पण आता 15 मिनिटं लागतात. ओके. कधी कधी माझ्या मनात आलं तर मग मी 10,000 वगैरे जप पण माझा होऊन जातो. ओके. की घड्याळ लावलं अर्धा तासाचं. आता 15 मिनिटं जर 11 माळी होत आहे तर अर्ध्या तासामध्ये आपले 22 माळी होतात. बरोबर. 1 तासामध्ये आपले 44 माळी होतात. म्हणजे असं चालू हा. असतं. पण अजूनही म्हणजे प्रत्येक ह्याच्यात अजूनही मला ते छोटे छोटे अनुभव आहेत. मोठे अनुभव आता जे तुम्हाला मी सांगितले ऑपरेशन मध्ये एक 3-4 वर्षापूर्वी काय झालं, माझं मठात जाणं चालू असतं. आपलं केंद्र आहे. केंद्रात मी केंद्रात ह्याला बसत असते गुरुचरित्र पारायण. म्हणजे 7 दिवसाचं असतं. घरी एवढं गुरुचरित्र पारायण जमत नाही. गुरुचरित्र पारायणाचे पण खूप छान अनुभव आहेत. म्हणजे माझे पारायण आतापर्यंत 3 ते 4 करून झाले, त्याचेही खूप छान. त्यावेळेस पारायण वगैरे झालं होतं आणि स्वामींचं तारक मंत्र नंतर घरी चालूच होतं. पण असा अनुभव एक आलेला आहे, मला आता आठवलं 4-5 वर्षापूर्वीची. माझा मुलगा तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटला म्हणजे झालं होतं त्याचं, जॉबला होता आणि तो जॉबवरून घरी येत होता आणि त्याच्या बॅगेमध्ये मी स्वामींचं हे जे ऍक्सिडेंटसाठीचं ते त्यांचं एक छोटंसं मंत्राचं हे आहे बघा, फोटो सहित ते मिळतं आपल्याला. ते 20 माळा म्हणजे 1 माळ जपून ते आपल्या बॅगेत ठेवलं तर ते पण आपलं ऍक्सिडेंट पासून आपलं संरक्षण होतं. म्हणजे किती मोठा ऍक्सिडेंट व्हायचा असेल किंवा होणार असेल किंवा झालेला असेल, आपल्याला टचही काहीही होत नाही. ते मी स्वतः अनुभव असा घेतलाय की मुलगा माझा रात्री येत होता 1:30-2च्या सुमारास आणि त्याची गाडी आहे बाईकचं स्पीड काहीतरी त्याचं 80-85चा असेल. रात्री होता उशिरा 1 तास रस्ता मोकळा. त्याची बाईक स्लिप झाली म्हणजे काहीतरी म्हटलं मला तो रस्त्याचं काम चालू होतं आणि त्याच्यावर वाळूवरनं ती स्लिप झाली. तर 80 स्पीडचं असल्यावर गाडी स्लिप झाली म्हटलं केवढा मोठा तो ऍक्सिडेंट होता. गाडी त्यांनी सोडली, तो खाली पडल्यावर त्याने 2 कोलंट्या उड्या खाल्ल्या. हेल्मेट होतं, 2 कोलंट्या उड्या खाल्ल्या. गाडी पुढे जाऊन धडकली पुढच्या रोडला. गाडीला भरपूर काम निघालं. जवळजवळ गाडीला आम्ही तेव्हा एक खर्च केला तर एक 70-1 हजारावर त्याचा खर्च गेला. पण माझ्या मुलाला त्यावेळेस झाला फक्त खर्च आणि ते पण बरगडीला मुक्कामाराने खर्च केला. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. त्याला त्याच्या मित्राला का कोणीतरी त्याला तिथं बघितला, मग घरी कॉल केला. मिस्टर गेले, ते घेऊन आले. तरी मला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगितलं की अरे मयूरचं असं असं झालं आणि गाडी त्याची सर्व्हिस सेंटरला टाकली आहे. सर्व्हिस सेंटरला टाकल्यावर त्यांनी सांगितलं की एक 70-75 हजारापर्यंत इन्शुरन्स होता, त्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याच्यात करून घेतलं. पण मला आवर्जून सांगावं असं वाटेल की माझ्या मुलाला एवढ्या 2 कोलंट्या उड्या म्हणजे ते घेऊन काय बोलतात त्याला 2 राऊंड त्याने टाकलं तर फक्त खर्चटलं नाही. तर एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये कोणाला किती काय काय होतं आपण सांगू शकत नाही. आणि आपण बघतो पण ना न्यूज मध्ये येतात किती पण त्यावेळेस मग मी सकाळी स्वामींना तेच हे केलं. मग मी मठामध्ये गेले, हार आणि प्रसाद अर्पण केला आणि स्वामींचे आभार म्हटले स्वामी आज माझ्या मुलाच्या बाबतीत तुम्हीच धावून आलात आणि तुम्हीच मला अनुभव दिला. कारण की माझी दोन्ही मुलं माझ्यासाठी जीव की प्राण. म्हणजे प्रत्येक आईला ते असतंच की आपली मुलं, आपली फॅमिली, आपला संसार, आपलं घर, ते तसं माझंही आहे. पण तो एक अनुभव माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता की त्याला काहीही झालं नाही. आणि त्यानंतर माझे स्वतःच्याही आता 2-2.5 वर्षापूर्वी मागच्या धनत्रयोदशीच्या दिवशी मी पुण्यावरून येत होते. माझी ऍक्टिव्हा होती, ऍक्टिव्हा चालवते. पाऊस खूप पडला होता त्याला. तर त्या पावसातनंही मी आपल्या गुडघ्या एवढ्या पाण्यातनं गाडी चालवली, गाडी घेऊन आली आणि मध्ये एकदम पुढे आल्यावर रस्त्याच्या आता काहीच नाही, लाईट गेली होती. एक 4 व्हीलर वाला त्याची बहुतेक त्याला मांजर आली गेली म्हणून त्याने अचानक ब्रेक टाकला आणि मी 40च्या स्पीडला होते. अंधार होता, 6:30-7चं वेळ असेल. मी त्या गाडीला धडकले तर त्या 4 व्हीलरवाल्यांनी काय केलं, धडकल्यामुळे माझी गाडी एकदम हे झाली, बेंड झाली आणि पायावर हे पडलं आणि गाडीचा जो हँडल आहे तो इथे छातीला लागला. पण गाडीचा जो समोरचा पार्ट आहे तो एवढ्या हे झाला होता ना त्या 4 व्हीलरच्या ह्याने डॅमेज झाला आणि मी बेंड झाले, खाली पडले. 4 व्हीलरवाल्यांनी गाडी थांबवली, बघितलं, पण त्याला वाटलं आता ही काहीतरी ऍक्शन घेऊन म्हणून तो थांबला नाही, तो निघून गेला. नंतर 2 मिनिटं जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला मला वाटलं आता माझं संपलंय, कारण की खूप जोरात धडक आणि आपण ब्लँक होऊन जातो मला काहीच कळलंच नाही. मी डोळे बंद केले, म्हटलं आता मी संपले, झालं माझं आता काही नाही. पण 2 मिनिटांनी बघितलं तिथे बाजूला हॉटेल होतं
त्या हॉटेलवाले आले, मला उचलली, गाडी सरळ केली, मला बाजूला उभं केलं. म्हणे, मॅडम लागले का काय? म्हटले नाही, पाणी दिलं फक्त. आणि पाऊस भरपूर पडत होता, पावसामध्येच ते झालं होतं. तर म्हणे लागले का काय? नाही म्हटले, दादा मुक्कामात थोडंसं लागलंय. मी घरी फोन केला तर मिस्टर अवेलेबल नव्हते. माझे तिथे एक ओळखीचा गॅरेजवाला आहे, त्याला फोन केला माझ्या शॉपच्या बाजूला. म्हटले अरे असं असं झालंय. तर म्हणे मॅडम तुम्ही तिथेच थांबा, मी येतो लगेच. तो आला, त्याने त्याची गाडी आणलेली, ती गाडीवर मी त्याच्या गॅरेजला गेले, माझी गाडी त्यांनी नेली. आणि नंतर म्हणे मॅडम ह्याचा खूपच समोरचा पार्ट सगळंच गेलाय, जवळजवळ 5,500-6,000 त्याला खर्च आला. पण त्यावेळेसही म्हणजे सांगायचा हेतू माझा हा, की तेव्हाही मी महाराजांचं माझ्या मनामध्ये एनी टाइम श्री स्वामी समर्थ जप चालू असतो. तेव्हा तो एक अनुभव माझा असा होता की मला काहीही झालं नाही, माझ्या गाडीला खर्च आला, पण तो एक अनुभव महाराजांनी असा दिला की तू घाबरू नकोस कुठल्याही ह्याला, प्रत्येक ह्याला मी तुझ्या बरोबर आहे. मग मी हॉस्पिटल दवाखान्यात नेलं मला, तर डॉक्टर म्हटले मुका लागलाय मॅडम, एक इंजेक्शन होईल. दुसऱ्या दिवशी मी परत शॉपला आले. नाहीतर काही वेळेस काय होतं की थोडा जरी ऍक्सिडेंट झाला तो जास्त वर जातो, जास्त म्हणजे घाबरून पण लोक डिप्रेशन मध्ये जातात, किंवा मग मार लागला तरी असं वाटतं की नाही बाबा खूपच हे झाले. तो एक अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. ती गाडी माझी 5,000-6,000 खर्च आला, नीट केली, पण मी वाचले, मला काही झालं. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्या घरात माझ्या मिस्टरना छोटा ऍक्सिडेंट झालाय गाडीवरचं, याचा एक वेळा झालाय, माझा असं 2 वेळा झालाय. पण थोडक्यावर, कारण की माझ्यामध्ये ते मंत्राचं एक कार्ड आहे, स्वामींचं जे मिळतं. आपलं मठ आहे ना किंवा केंद्र, तिथं जर विचारलं ना की स्वामींचं वाहन चालवायचं कार्ड, ओके, त्यांचं सेपरेट आहे, वाहन सेपरेट आहे, दाखवेल मी तुम्हाला, तसं ते भेटतं. तर ते जर आपल्या पर्समध्ये ठेवलं तर ऍक्सिडेंट पासूनही आपण त्याचं संरक्षण करू शकतो. म्हणजे आपण असू दे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणी असू दे, त्यांच्या जर पर्समध्ये ठेवलं. आता मध्ये माझ्या जावेच्या मुलीचाही ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा मी जावेला म्हटले की तिच्याकडे तुम्ही दिलंय का, तर त्यांची स्वामी भक्ती एवढी नाहीये. त्या म्हणतात त्यांचं हे बैठकीला जातात, त्या सद्गुरूचं यांचं हे करतात ना, अण्णा भाऊ, बरोबर, सद्गुरूंचं त्यांचं बैठक म्हणतात, बरोबर, माहिती त्या बैठकीला जातात. पण स्वामींचा याचा अनुभव आहे, त्याच्यामुळे मी तिला म्हटले की तू ते जा. मग तिने अक्षरशः मठात, तिला ते केंद्रात जाऊन तिने ते घेतलं, आणि मग मला आवर्जून फोन करून सांगितलं की रंजना तू सांगितलं तसं मी कार्ड घेतलंय आणि आमच्या दोघींच्या बॅगेमध्ये म्हटल्या स्वामी समर्थ आहेच, ते रक्षण करणारे, काही होणार नाही. म्हणजे हे माझे अनुभव आहेत, हेच मी माझ्या मैत्रिणींना पण शेअर केले, त्यांनाही खूप छान अनुभव आले. माझी एक हडपसरची मैत्रीण आहे, तिची आई लॉकडाऊन मध्ये कोरोना झाला होता, आणि तिचा भाऊ वगैरे सेपरेट राहतो, ती आणि आई दोघीच राहतात. त्यांच्याकडे 2 लहान मुलं आहेत, आणि त्यावेळेस आई ऍडमिट होती. ती खूप घाबरली, म्हटली रंजना काय करू, मला काही सुचत नाहीये, आईला जर काही झालं तर मी काय करणार. म्हटलं अनघा घाबरू नकोस, स्वामी आहेत, तू एक काम कर, स्वामींचा तारक मंत्राचा जप कर, आणि मठामध्ये त्यावेळेस मठाचा नंबर दिला मी केंद्राचा, जे आपले त्र्यंबकेश्वरला केंद्र आहे बघा, यांचे मोरे दादांची, ती केंद्र प्रत्येक ह्याच्यात आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत किंवा प्रत्येक एरियामध्ये आहेत. तसं हडपसरला पण तिच्या तिथे आहे. म्हटले केंद्रात जा, आणि आमच्या तिथल्या केंद्रातल्या एक सरांचा त्यांचा नंबर दिला, काकांचा. त्यांनी मग तिला माला मंत्र सांगितलं, स्वामींचा माला मंत्र, त्याचा पण एक आजारपण म्हणजे असतं माणूस आजारी, त्याच्यासाठी माला मंत्राचा एक खूप छान रिझल्ट. मग मी तारक मंत्र सांगितला, त्यांनी माला मंत्र सांगितला की माला मंत्र करताना तुम्ही पाण्याचं जे आपलं भांडं आहे त्याच्यामध्ये बोटं टाकायचे आणि माला मंत्राचा जप करायचा, आणि ते तीर्थ पेशंटला वाढायचं. त्याचाही खूप छान रिझल्ट आहे. आणि नंतर 2 दिवसांनी तिचा फोन आला की रंजना आई एकदम व्यवस्थित झाली, आणि खरंच तुझे खूप खूप धन्यवाद. म्हटलं मला धन्यवाद नको देऊ, तू स्वामींना धन्यवाद दे, कारण त्यांनी मला बुद्धी दिली, मी तुला सांगितलं, आणि आज तिची आई एकदम व्यवस्थित आहे. आता माझ्या मते 75 एज, 75 नाही 76 का 80च्या एजला ते आहेत, काही प्रॉब्लेम नाही, एकदम राईट. म्हणजे एक छोटे छोटे अनुभव, आणि मला जसे येतात तसे मी माझ्या मैत्रिणींना पण शेअर करते, त्यांनाही ते छोटे छोटे अनुभव येतात, आणि मग ते आता मला म्हणतात स्वतः की नाही स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तू आम्हाला सांगतीस, आम्हालाही खूप छान अनुभव येतात, तुला तर आहेतच पण आम्हालाही ते येतात. असंच आता मला पूर्ण ऑडियन्सला पण सांगायचं आहे की कोणी किती संकटात असेल, कोणी किती प्रॉब्लेम मध्ये असेल, तुम्ही फक्त डोळे बंद करून स्वामींचा जप करा. मग तुम्ही 11 माळी करा, तारक मंत्र करा, किंवा जो स्वामी चरित्र सारामृताचा पाठ केले आपण दादा 21 अध्यायाचे, एकाच याच्यात 1 तास लागतो, 1 ते 1.5 तास, त्याचे खूप छान अनुभव आहे. म्हणजे ते तुम्ही आजारपणासाठी म्हणा, किंवा तुमचं काही कुठलं काम होण्यासाठी, किंवा म्हणजे बाकी एनी काहीही प्रॉब्लेम असू दे, त्याला ते आपल्याला साथ देतातच देतात. एवढं माझ्या स्वामींचा खरंच अनुभव आहे, खूप छान.
आणि मला आज इतकं छान वाटतंय ना की तुम्ही मला इथं बोलवलंय. नाही, तुम्हाला पण थँक्यू, तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आज ट्रॅव्हल करताना पण तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आले आज तर स्वामींनी माझी परीक्षा परीक्षा घेतली, घेतली. खरंच घेतली. आणि त्यामुळे मला पण हे होतं की हा पॉडकास्ट छान होऊ दे, हीच माझी पण अपेक्षा होती. आणि नेहमी ह्यावेळी इथे इलेक्ट्रिसिटीचा पण प्रॉब्लेम आहे, तो होत असतो, पण आज तसा काही इश्यू झालेला नाहीये. सो कुठे ना कुठे स्वामी असतातच ज्यावेळी त्यांच्या आता गोष्टी सुद्धा आपण- आपण बोलतोय ना तर इथेही स्वामी आहेत, हो हो, म्हणजे ते ऐकतायत. येस, बरोबर. आणि मी येताना काहीही ठरवलं नव्हतं हम्म, जे मला काय सांगायचं. बरोबर. हा, माझे दोन्ही मुलं मला, म्हणजे मुलगी तर जास्त करून विचारत होती हम्म. की तू काय बोलणार आहेस, ठरवलंस का हा. काय. म्हटलं नाही, मला जे सुचेल हा, ते मी बरोबर. बोलणार आहे. आणि तसंच झालं पण ना, सुंदर आपण तेच. सुचत गेले तुम्हाला आणि तुम्ही बरोबर बोलत पण गेले. घेतील, हा. ते आहेत सांगणारे आणि तेच आहेत, कारण की त्यांनीच मला इथपर्यंत आणलंय. माझी फक्त इच्छा होती, त्यांनी ती माझी पूर्ण केली. हम्म. आता स्वामींना एवढीच प्रार्थना आहे की जेवढे आहेत अशा अडचणीमध्ये किंवा जेवढे प्रॉब्लेम मध्ये हम्म. त्यांच्या सगळ्यांना स्वामी साथ द्यावं. हा. आणि देतीलच, कारण की तुमच्याकडनं एवढं मोठं काम होतंय की खरंच हा. तुम्ही खूप छान काम करताय. की आतापर्यंत तुमचे जेवढे मी पॉडकास्ट बघितले, म्हणजे स्वामींविषयी असू हा. दे किंवा आता मध्ये तुम्ही एक गुरुचरित्र विषयावर पण केलं होतं बघा, बरोबर. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचं याचं, त्या ताईंचा पॉडकास्ट पण हम्म. तुमचा छान झाला. प्रत्येक पॉडकास्ट तुम्ही एवढे छान आणि सुंदर करताय ना, तर तुमच्या Thank you. कामालाही भरभरून Yes, यश yes. भेटू दे. आणि ते देणारच. देणार ते होणार. त्यांची कृपा आहे म्हणून आजपर्यंत इतके पॉडकास्ट होत आहेत. पॉडकास्ट झाले आणि त्या प्रत्येक पॉडकास्टला हा. तुमचा खूप छान रिस्पॉन्सही भेटतोय. Yes, yes. त्याच्या पुढे भेटणार आहेत, कारण की स्वामी आपल्या बरोबर आहे. हा, स्वामी म्हणजे कोण दादा? ब्रह्मांड नायक आहे बरोबर. आणि त्यांच्यामध्येच बाकीचे देव आहेत. येस. मी आधी देव म्हणजे काय म्हणायची की महालक्ष्मी आणि महादेव. हम्म. महादेवाची मी कडक भक्त, म्हणजे पहिल्यापासून ओके. होते. हम्म. आणि महालक्ष्मीची कसं की माझी मुलगी महालक्ष्मीचं दान आहे. हम्म. म्हणजे ती मला 9 वर्षांनी झालेली आहे. ओके. महालक्ष्मीला कोल्हापूरच्या नवस केला होता मी, कारण की मला मोठा मुलगा आहे. त्यानंतर डॉक्टरने सांगितलेलं सेकंड चान्स घेऊ नका. मला थॅलेसिमिया मायनर ब्लडचा प्रॉब्लेम, म्हणजे हम्म. ब्लड कमी आहे. थॅलेसिमिया मायनर म्हटलं तरी डॉक्टर लोकांना माहिती असतं की ओके. ब्लडच्या पेशी नॉर्मल माणसांच्या रेग्युलर असतात आणि आमच्या थॅलेसिमियावाल्यांच्या कमी असतात, 60-70च्या याच्यावर असतात. तर त्यामुळे मला मुलगा झाल्यानंतर डॉक्टर म्हटले, फॅमिली डॉक्टर, की सेकंड चान्स घेऊ नकोस. हम्म. बाळाला तरी तुझ्या धोका असू शकतो किंवा तुझ्या जीवाला तरी असू शकतो. मग आम्ही 7-8 वर्ष नाही विचार केला. बट नंतर असं मुलाचं जाणवलं की एकटा कोणीतरी भावंड सोबत, हा. आणि त्यात माझ्या मिस्टरांना पण बहीण नव्हती. हम्म. तर त्यामुळे माझ्या मिस्टरांना बहीण नसल्यामुळे घरात मुलीचं वर्दळ नाही किंवा हा. काय. मग मी महादेव ह्याला गेलो होतो, आमचं रत्नागिरी कुलदैवत आहे, कुलदैवताला. आणि मार्गशीर्ष महिना होता, तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं मी व्रत करायचे. आणि तेव्हा एका ठिकाणी मला सवाशीण म्हणून जेवायला बोलवले. तिथं मी गेले होते. तिथे गेले तर तिथे चांदीचा मुखवटा होता. हम्म. मला तो खूप आवडला आणि काय मनात आलं माहिती नाही. म्हटले मला आहे ना वर्षभरात मुलगी हवी आणि पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यापर्यंत माझ्या दारात पैंजण वाजलं पाहिजे. मी असाच चांदीचा मुखवटा करून माझ्या घरी मी हम्म. बसवे. आणि ते जेवण वगैरे करून आले, नमस्कार तिथे करून आले, बोलते. आणि मग आम्ही रत्नागिरीला देवदर्शनाला गेलो. देवदर्शनाला गेलो तर आम्ही कोल्हापूरचं दर्शन घेत असतो, महालक्ष्मीचं, आईसाहेबांचं. तिथं दर्शन घेतात. तिथं बोलताना मी आईसाहेबांना बोलले, म्हटले मला वर्षभरात मुलगीच हवी. डॉक्टर म्हणताय पण मला मुलगी हवी आहे हम्म. आणि वर्षभरात माझ्या दारात पैंजण वाजलं पाहिजे. मला माहिती नाही. आणि झाली डिलेव्हरी. जर मला काय झालं तर माझे मिस्टर आणि माझे सासूबाई तिला मोठं करतील. ओके. आणि जर डिलेव्हरीच्या वेळेस बाळाला काय झालं तर ते मी एक्सेप्ट करायला हम्म. तयार आहे. म्हणजे माझी मी तेवढी तयारी ठेवली आहे. ठेवली. नंतर मग 1-2 महिन्यांनी डॉक्टरांकडनं कळलं की प्रेग्नन्सी राहिली आहे, खुश झाले मी. बट मिस्टर म्हटले नाही नाही, तुला काय झालं तर नको, आपण रिस्क नको हा, असा risk विचार. नको हा. वगैरे. ते ऐकायलाच तयार नाही. नाही म्हणे, नाही आपल्याला बाळ नको. हम्म. म्हटले नाही, मग हे आता हवंय मला. आणि देवावर माझा विश्वास आहे, महालक्ष्मीवर. त्यावेळेस स्वामींचा माझा एवढा हे नव्हता संबंध, हा, हा. तुम्हाला म्हटले. तर म्हटले मला महालक्ष्मीवर देवावर विश्वास आहे, जे होईल ते होईल, पण मी एक्सेप्ट करणार. आणि ते अक्षरशः दादा अष्टमीला झाली, ओके. नवरात्रात हा. पहाटे 5 वाजता झाली. तेव्हा एकदम नॉर्मल डिलिव्हरी, व्यवस्थित 3.5 किलोची भरली. हम्म. डॉक्टरनी म्हटले, मॅडम तुमच्या घरी अक्षरशः देवीत जन्माला आल्यासारखं झाले की अष्टमीला जन्म आणि 3.5 किलोची, ओके. एकदम सुडोळ आणि हे बाळ. आणि मी पण एकदम ओके होते, काही त्रास नाही काय. हम्म. मग त्यानंतर 1-1.5 वर्षांनी मी महालक्ष्मीचा मुखवटा तयार करून माझ्या हम्म. देवाऱ्यामध्ये म्हणजे कळसावर बसवला. आणि ती झाल्यानंतर आमचं सगळं खूप छान आणि हम्म. वेल सेटल. म्हणजे चमत्कारच झाला. हा, चमत्कार असं झाल्यासारखं वेल सेटल सगळं छान होतं. दोघंही वेल सेटल होतो. मग 2016ला थोडासा बॅड पॅच आला, सासूबाई गेल्या आणि तिथून स्वामींचं सुरू आणि झालं. मग स्वामींची हा. हे चालू झाली.
म्हणजे आताही महालक्ष्मीचा आहे, माझ्या घरात फोटो आहे मोठा, अच्छा. कोल्हापूरहून मी तो करून घेतलेला लाईटच्या ह्याच्यामध्ये हम्म. असतो, मुकुटाही आहे. बट आता मी जास्त करून स्वामी बघते. ओके. मी आता बरोबर. हा. सगळ्यांनाच सांगते की आणि स्वामी आहे, स्वामींमध्येच आई साहेब आहेत, महादेव आहेत, हम्म. दत्तगुरु आहेत. बरोबर. कारण की स्वामी हे दत्तगुरूंचा चौथा अवतार आहे. बरोबर. हा. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभांचा जो हा चौथा अवतार आहे ते स्वामी आहे. हम्म. आणि त्यांच्या थ्रूच सगळे देवतांची आपली हे होत. कारण की स्वामींच्या अध्यायामध्ये आहे बघा, बाळप्पाला सांगितलेलं शंकर पूजन हम्म. करू नकोस. येस. सुंदराबाई आणि ह्यांनी तरी बाळप्पा करायचे, करायचे. हा. पण तरी काहीतरी चिट्ट्या टाकून त्यांनी तो हे दाखवला हम्म. की नको. मग तेव्हा ती खात्री पटली त्यांना की नाही, आपण आता शंकर पूजन थांबवलं पाहिजे. कारण की स्वामी आहेच आपले बरोबर. शंकर हा. पूजन आहे. आहेत आणि आपले सोबत. नंतर बाळप्पाला अजून एकांनी सांगितलं होतं की तू आल्यापासून खूपच नुकसान होत आहे. हम्म. म्हणजे त्यांना तिकडनं घालवायचं खूप जणांनी असं कट पण केलं, चिट्ट्या खोट्या टाकून. पण त्यातही काय आलं त्या चिठ्ठीत की इथेच राहून तू चाकरी करायची हम्म. आणि तू इथेच राहणार आहे. Yes. म्हणजे स्वामींनी त्या भक्ताला जाऊन दिलं नाही. तसं स्वामींना जे भक्त आवडतात त्यांच्या ते शेवटपर्यंत त्यांना ते साथ देतात आणि खूप छान मला ते साथ देतात. ते त्यांना आता एकच मागणं आहे की ह्याच्या पुढे मला जशी साथ देत आहे तसं बाकीच्या बरोबर. ना द्या, ज्यांना खरंच गरज गरज आहे आहे. आणि खूप डिप्रेशन मध्ये आहे. कारण की काही काही ठिकाणी कसं आहे दादा, पैसा पुष्कळ आहे हम्म. पण शांतता नाही, शांतता आहे, सुख नाहीये. सुख नाहीये. भरपूर भरपूर आहे ना, हम्म. पण रात्री झोपताना त्यांना शांत झोप नाही सुख लागत. नाही लागत. बरोबर. आणि काही काही ठिकाणी असं आहे की पैसा नाहीये पण तो आनंद आहे. आनंदी आहे. हा. जो आनंद आहे की फक्त विछाण्यावर पडल्या पडल्या डोळे मिटल्या मिटल्या झोपतात. आणि ते खूप कमी लोकांना ते होतं. खूप भाग्यवान हा. लोक आहेत की त्यांना फॅमिलीचे प्रेम मिळत आहे, हम्म. सगळं एकजुटीने एकत्र बसून जेवतायत. नाही तर आता पहिल्यासारखं कुठं राहिलंय काय? नाही. कोणाला कोणासाठी वेळ नाहीये, कोणाला कोणासाठी बोलायला बोलायला किंवा time कोणाला नाहीये. काही सांगायलाही हे नाहीये. म्हणून म्हणते की ज्यानी त्यानी कोणीही नाही जास्त जमलं ना तरी रोजचं तारक मंत्र केला किंवा हा. फक्त 11 माळी जप केला, त्यातूनही आपल्याला स्वामी खूप छान प्रचिती देतात. हम्म. आणि मला खरंच खूप छान वाटतंय येस. तुम्ही मला इथं बोलवलं आणि एवढं छान बोलायची संधी दिली. हा. त्याबद्दल Thank you so सांगण्याला much. तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. वेलकम आणि थँक्यू तुम्हाला पण. खूप सुंदर अनुभव होता आणि प्लीज तुमच्याकडे पण काही अनुभव असतील असे स्वामी महाराजांचे, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू सो मच. Thank you. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.